नमस्कार सगळ्यांना, मी वसीमा काजी, यूट्यूब चॅनल तुमच्या हक्काचं तायांनो. मी नेहमीच तुम्हाला खरी माहिती देत असते. आज महाराष्ट्रातील आलेल्या पूर्ण भगिनीकडून लाईव्ह प्रतिक्रिया मी तुम्हाला घेऊन पाठवत आहे. कारण खूप आता व्हिडिओ व्हायरल होणार, दिल्लीला मोर्चा गेला, हे झालं ते झालं, पण सत्य ज्या भगिनी बरोबर होत्या त्या बोलणार. तर आमची मोर्चा स्थगित झाला. मोर्चा कधी आमचा कॅन्सल होत नाही, तर स्थगित झाला आणि तिथे आमची मिटिंग झाली आणि त्यामधून आमची अखिल भारतीय संघटना जो पूर्ण देशातून आली होती त्याच्यातून आमचे 5-6 प्रतिनिधी मिटिंगला गेले आणि त्यांनी आम्हाला 26 तारखेपर्यंत काहीतरी गोड बातमी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे. त्यांनी आम्हाला मोर्चाची परमिशन दिली नाही. 144 लावलं आणि काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ते इकडे. तर आता इलेक्शन पण येत आहे मुंबईचं, महानगरपालिकेचं. 15 तारखेपासून ऐकण्यात आले आचारसंहिता. आपलं नेमकं काय अजून माहीत नाही, मला माहीत पडलं तर सांगेन. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे ते बिझी आहेत, तर त्यांनी वेळ दिला नाही. पण महिलांना BLOची ड्युटी कामं द्यायला आपल्यालाच त्यांना वेळ असतो. तर तायांनो, मी माझ्या भगिनी माझ्याबरोबर ज्या होत्या त्यांच्या पण प्रतिक्रिया घेत आहे. तर त्या लाईव्ह होत्या. मग आम्ही मोर्चा नाही झाला म्हणून नाराज नाही झालो. मस्तपैकी बघा, ह्या ताईनं पिकनिक अरेंज केली, आम्ही सगळी जाऊन आलो, मज्जा केली आम्ही. तर ताई, तू काय उत्तर देणार आहे आता गेल्यावर भगिनींना? आम्ही सर्वजणी मनापासून सगळ्या मोर्चाला गेलो, पण आम्हाला 144ने जरी नकार दिला मोर्चासाठी, तरी पण आमची छानशी अशी पूर्ण 5-6 राज्यांची अशी एकत्र येऊन मीटिंग झाली आणि आमचं शिष्टमंडळ त्यांना भेट दिलं. त्यांनी 26 तारखेपर्यंत आम्हाला गोड बातमी देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि तुम्ही मग 2 दिवसात काय केलं? काय होतं? आम्ही मग 2 दिवसामध्ये एन्जॉय केलं जरा. आता आमचं रिझर्वेशन 2 दिवस जरा उशीरच होतं. मग आम्ही सगळ्या भगिनी एकत्र आलो. मग असं ठरवलं की मग आता काय करायचं, आपलं तर मीटिंग संपलेलं आहे, सगळं आपलं शिष्टमंडळ भेटून आलेलं आहे. आता जाण्याचा 2 दिवस बाकी आहेत. पण आम्ही 2 दिवस वृंदावन, आग्रा, मथुरा आणि आग्रा, ताजमहल, म्हणजे ताजमहल, जन्मभूमी, प्रेम मंदिर, सगळीकडे म्हणजे फिरून आलो आणि एन्जॉय केलं. पण महाराष्ट्रात आपण गेल्यावर भगिनी प्रश्न विचारणार, त्याचं तर उत्तर द्यायला पाहिजे. तर आपण पुढे भविष्यात काय करायचं? सगळ्यांनी सकारात्मक राहायचं, संघटित व्हायचं आणि सगळ्यात जास्ती संघटनेवर विश्वास ठेवायचा आहे की संघटनेने एवढी मेहनत केली, ही मीटिंग करण्यासाठी, हा मोर्चा करण्यासाठी मागचे 6 महिने झाले मेहनत आहे आपल्या बंधूंची, सगळे संघटनेतले आपले बंधू आहेत त्यांची. तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवून संघटित व्हायचं आहे, आपल्या संघटनेला धरून राहायचं आहे, तरच आपलं काहीतरी निर्णय लागणार आहे. ताई, तुम्ही काय बोलला? सगळं म्हणजे ज्यावेळेस आमची 144 धारा लागू झाली आणि आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला मोर्चाची परमिशन देण्यात आली नाही, तर त्यामुळे आम्हाला एक ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये अनेक राज्यातील महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. जसे की झारखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, या सगळ्या ठिकाणच्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला कोणी ऐकतं देणार नाही आहे, तर आपल्याला लढा हा कायम ठेवावा लागणार आहे. त्यासाठी आपली एकजूट खूप महत्त्वाची आहे. महिलांचा उत्साह कसा वाटला तुम्हाला? त्यामुळे त्या तिकडच्या महिला होत्या ज्या आपल्यापेक्षाही चांगल्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होत्या आणि त्यांचा इतका उत्साह होता की त्यांना माहिती आहे लढेंगे और जीतेंगे, आणि म्हणून लढा कायम ठेवला पाहिजे, हाच संघटनेचा हेतू आहे. तुमच्या जिल्ह्यात कोणता जिल्हा? आम्ही नाशिक जिल्ह्यामधून आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता तुम्ही उतरता म्हणून मी लवकर तुमचा व्हिडिओ घेतला. नमस्कार, मी नांदेड जिल्ह्यामधून बोलते आहे. काल आम्ही जोही आमच्या कृती समितीने जो मोर्चा ठरवलेला होता त्यामध्ये काही थोडी व्यत्यय आला आहे, तरी पण त्या सगळ्या मीटिंगमध्ये हेच ठरलेलं आहे की जेही होईल ते संघटनेवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि सर्वांनी म्हणजे घरात न राहता सगळ्या महिलांनी बाहेर येऊन आपण एकत्र जर आलो तर सरकारवर त्याचं प्रेशर पडेल आणि मग त्याच्यामुळे आपल्याला एकजूट होऊन आपण म्हणजे ती गेली मी राहिली तर असं न करता आपण सगळेजण एकत्र यायचं आणि लढा द्यायचा आणि जो काही असेल ती संघटना आपल्यासाठी परिपूर्ण आहे. जेही करतील ती संघटना ठरवतील. ताई, तुम्ही बोला. तर आता या सगळ्या माझ्याबरोबर माझ्या भगिनी प्रतिनिधी आम्ही 72 होतो सगळे मिळून, पुरुष मंडळी, महिला. तर आमची खाण्यापिण्याची, राहण्याची सोय वगैरे खूप छान केली. आमची स्पेशल बोगी होती, आम्ही सगळे बसून एकत्र आलो, मस्त एन्जॉय केलं.
काही टेन्शन नाही आम्हाला. आमचे संघटनेचे पदाधिकारी खूप मजबूत आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना ही सगळ्यांना संघटित करते. कृती समिती निर्माण केली, मग अखिल भारतीय संघटना निर्माण केली. पूर्ण देशातील कामगारांना एकत्र केलं की सर्व कामगार एकत्र व्हा, लढा द्या, तरच आपण सक्सेस होणार. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली होती. पण कुठं ना कुठं महिला म्हणजे आम्हाला खूप डालवलं जातं. अंगणवाडीचं काम म्हणजे त्यांना काम वाटत नाही, पण जेव्हा काम येतं तेव्हा आमचीच गरज असते. तरी पण आमच्या महिला न डगमगता नागपूरला, दिल्लीला सगळीकडे मोर्चे सुरू आहेत, निवेदनं देत आहेत. बघूया कोणता आमदार, कोणता मंत्री, कोणता खासदार आमचा मुद्दा घेतोय. तर आम्ही पण त्याच्यावर पुढचा प्रवास त्यांचा आम्ही करणार आहोत. कारण अंगणवाडी कर्मचारी हे सत्य आहे आणि खासदार, आमदार, नेता मंडळी हे भ्रम आहे. आज असतील उद्या नाही, आम्ही नेहमी असणार आहेत. तर आमच्याच प्रश्नांना ह्यांनी लक्ष नाही दिलं तर आम्ही हे सरकार नक्कीच ह्यांची विल्हेवाट लावल्याशिवाय लागणार नाही, थांबणार नाही. खूप कष्ट घेत आहेत आमच्या भगिनी. बघा हे आमच्या ताई बोलत आहेत. कोणता जिल्हा, नाव सांगा. आणि जिल्हा पालघर. माझे नाव अनिता अरुणराव. आम्ही मोर्चासाठी पालघरला गेलो होतो आणि तिकडेशी मोर्चा स्थगित झाल्यामुळे आमची तिकडे मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर आम्हाला थोडा वेळ मिळाला, मग आम्ही थोडे फिरून आलो. धन्यवाद ताई. संघटनेवर विश्वास ठेवायचा. हे बघा आमच्या सगळ्या ताई मस्त फिरत आहेत आणि सगळे व्हिडिओ झालेले म्हणजे प्रतिक्रिया महिलांची की आपण संघटित व्हायचं आहे, संघटनेबरोबर राहायचं आहे. संघटनेचे जे प्रतिनिधी आपले सांगतील ते आपल्याला ऐकायचं आहे. आणि 5 प्रतिनिधी एकत्र गेले आणि 5 प्रतिनिधी एकत्र जाऊन मीटिंग झाली आणि 26 तारखेपर्यंत त्यांनी आपल्याला काहीतरी गोड बातमी देण्याचा विश्वास दिलेला आहे. तर ह्या आमच्या सगळ्या भगिनी संघटित झालेल्या आहेत संघटनेसाठी. कोण प्रतिक्रिया देणार आहे तुमच्यामधून? बोलणार आहेस? बोल. आता उतरायची वेळ आलेली आहे. नाशिक येत आहे. आमच्या भगिनी उत्साहामध्ये आहेत. तर मी तुम्हाला माझ्या वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर नेहमीच चांगली माहिती देत असते. 26 तारखेपर्यंत गोड बातमी येईल ह्याच आशेने आम्ही घरी जात आहोत. सगळ्या आमच्या महिलांना मानधन नको, वेतन हवं आहे, शासकीय दर्जा हवा आहे आणि शासकीय दर्जा नक्कीच आपल्याला भेटणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे. प्रत्येक लढ्यात सामील झालं पाहिजे. मी घरी बसणार, तू मोर्चाला जा आणि मला येऊन बातमी सांग असं होत नसतं तायांनो. जेव्हा जवळजवळ मोर्चे असतात तिथे आपल्याला सहभाग घ्यावाच लागणार आहे. आता दिल्लीसारख्या लांब जागे जायचं होतं म्हणून प्रत्येक जिल्ह्यातले 1-1, 2-2 प्रतिनिधी म्हणून 72 तरी आम्ही सगळे एकत्र झालो होतो आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन हिंमत न हारता मीटिंग घेतली आणि शिष्टमंडळ जाऊन भेटलं. शिष्टमंडळाला मीटिंग भेटलेली आहे. तरी न डगमगता आपल्या सगळ्या महिलांनी एकत्र राहायचं आहे. आता मी ज्या प्रवास करत आहे सगळ्या महिलांची प्रतिक्रिया घेतलेली आहेत. हे आमच्या नीलमताई आहेत. एक मजबूत सपोर्ट आहे आमचा, स्ट्रॉंग आमच्या उपाध्यक्ष आहेत संघटनेच्या. तर तुम्ही आपल्या महिलांना काय संदेश देणार? आता तुम्ही मोर्चावरून जात आहेत, महिला विचारणार संदेश काय असणार? मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे दिल्ली मोर्चासाठी गेलो होतो, धरणे आंदोलन करण्यासाठी गेलेलो होतो. तिकडे आमची एक मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी आमच्या सगळे जे नेते लोक होते त्यांनी एक चांगलं भरीव काम, आपण जे काम करतो ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर आम्ही ज्या कामासाठी गेलेलो तिथे ते थोडक्यात आम्ही धरणे वगैरे केले. नंतर मग आता आम्ही आमच्या महिलांना एवढंच सांगणार आहोत की आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला आपल्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे आणि म्हणून आपण दिल्लीला गेलेलो. मग ते आम्ही आता त्याच्या निमित्ताने सगळं धरणं आंदोलन झालं, आम्हाला आमच्या मीटिंग्स झाल्या. आता आम्ही आमच्या महिलांना हेच सांगणार आहोत की आपण आपल्या प्रत्येक प्रश्नासाठी म्हणून अजूनही मोर्चा काढणार आहोत, अजूनही आपल्या शासनाशी लढणार. कारण शासन आपल्याला काम करताना कधी सांगत नाही तुम्ही शासकीय कर्मचारी नाही आहेत म्हणून, तेव्हा सांगतात मानधनी. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते लोक म्हणतात, जेव्हा काम येतं तेव्हा म्हणतात तुम्ही शासकीय, सगळे त्यांचे नियम शासकीय लागतात. म्हणून आता आपण प्रत्येक ठिकाणी त्यांच्याशी मोर्चे काढून भांडणार आहोत. आणि आता बऱ्याच महिलांचा आपल्या आता प्रोत्साहन भत्ता पूर्ण देशासाठी लागू झालेला आहे. पण प्रोत्साहन भत्त्यासाठी म्हणून ज्या काम म्हणजे महिलांना त्याची खूप नाराजी आहे प्रोत्साहन भत्त्यासाठी. परत आपण
आम्हाला ग्रॅज्युएटी लागू करा, आम्हाला कायम सगळ्यात महत्त्वाचं आमचं हे आहे की आम्हाला कायम करा म्हणून. पण शासन फक्त सांगतं तुम्ही हे काम करा ते काम करा, पण आम्हाला काही ते कायमचं हे देत नाही आहेत. मग तर म्हणून आम्हाला तुम्ही एक तर मानधन जे दिले मानधन न देता आम्हाला पगार द्या, मग आम्ही ती कामं करू. आम्हाला आज खूप महागाई वाढलेली आहे, तर आम्हाला त्या निमित्ताने जे दिले जातात 13,500 रुपये काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये आमच्या महिलांचं काहीच होत नाही. मदतनीसला 7,500 रुपये मिळतात, सेविकेला 13,500 रुपये मिळतात. मग त्याच्यामध्ये आमचं काहीही होत नाही, कारण आम्ही इतकं आम्हाला काम दिलेलं आहे की अगदी 24 तास सांगितलं तरी हरकत नाही. पण ते काम करताना आमच्या महिलांचं जर पोट रिकाम असलं तर आम्ही कसं काम करणार. आम्हाला शासन सांगतं तुम्ही कुपोषणमुक्त भारत. तुमचं शिष्टमंडळ, आपलं शिष्टमंडळ का भेटलं, काही न्यूज आली काय, पुढची माहिती तुम्हाला अशी? शिष्टमंडळ सध्या दिल्लीच्या म्हणजे अन्नपूर्णा देवी यांना आणि नरेंद्र मोदीजी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी मीटिंग देण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. फक्त पण मानधनवाढीचा, शासकीय दर्जाचा आपल्याला GR वगैरे दिलेलं नाही, म्हणून भगिनींना आपल्याला घराबाहेर पडावं लागेल, लढावं लागेल, संघटित व्हावं लागेल. आता वारंवार आपल्याला मोर्चे आणि आंदोलन करावं लागेल. फक्त आपण स्त्रिया आहेत, महिलांचा डिपार्टमेंट आहे, म्हणूनच आपल्यालाच जास्ती मोर्चे करावे लागतात. आपल्याकडे लक्ष देत नाहीत, तर ह्या लक्ष सरकारचं वळवण्यासाठी, सरकारचं हे करण्यासाठी आपल्याला हे बघा, आमच्या महिला डगमगत नाहीत, किती एन्जॉय करतात बघा. हे रील्स वगैरे बनवत आहेत, आता त्या सध्या घरी जाणार आहेत, पण आम्ही डगमगत नाहीत. तर तुम्ही पण न खचता आमची साथ द्यायची. मोर्चाला येणं होत नसेल तर चांगली माहिती पसरवा, ते पण होत नसेल तर प्रोत्साहन द्या. प्रोत्साहन देणं हे सगळ्यात मोठी प्रोत्साहन देणं म्हणजे सपोर्ट आहे. प्रोत्साहनशिवाय कोणी काय करू शकत नाही. एकटं कोणी काय करू शकत नाही. एकटं फक्त जाऊन बाथरूममध्ये घाण करू शकतं, मी तुम्हाला नेहमी बोलते. आणि हा शनिवारचा व्हिडिओ बनवण्यात खूप उशीर झाला. आम्ही गाडीत आहोत, आम्ही परतत आहोत आणि तिथे आम्ही काय काय मज्जा केल्या, काय एन्जॉय केले, त्याचे व्हिडिओ मी वसीमा काजी फॅन क्लब ग्रुपमध्ये तुम्हाला टाकणार आहे. सगळे व्हिडिओ नेटवर्कच नव्हता तर मी कशी अपलोड करणार तुम्हाला. पण ही सत्य माहिती आहे की आपल्याला त्यांनी मीटिंगची वेळ दिलेली आहे 26 तारखेपर्यंत. गुड न्यूज देतो असं तर त्यांनी स्टेजवर पण बोललेत, भर सभेत बोललेत, सगळीकडे बोललेत, पण जेव्हा GR येईन तेच सत्य. मी कधीच खोटी माहिती तुम्हाला देत नाही. पण माझ्या भगिनींनो, पुढची घडामोडी तुम्हाला ऐकायचे, सगळं करायचं आहे तर तुम्ही फक्त माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. नवीन नवीन भगिनीला व्हिडिओ पाठवा. काही लोक असतील तिचा व्हिडिओ काय बघायचं आहे, ती कोण हे बोलत असतील, तुम्हाला डालवत असतील, गुमराह करत असतील. मी प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवत नाही, मला काय प्रसिद्धी नको आहे. मी जिथे लात मारेन तिथं पाणी काढणारी बाई आहे, मला टेन्शन नाही त्याचं. पण तुम्हाला सत्य माहिती मिळावी. तुम्ही 10-10 तास यूट्यूबच्या समोर डोकं फोडं करू नये, कारण आपल्यावर सगळे कमवतात, आपले सगळे कमवतात. अंगणवाडीच्या साड्या पाहिजे त्यांना, गुलाबी गर्दी करायला सगळीकडे पाहिजे. आता भाऊ येणार, बंधू येणार, हातपाय धरणार, पण आमच्यासाठी काय करायची वेळ आली की आम्हाला स्वतःलाच उभं राहायचं आहे. त्यानं आपल्यासाठी कोणी आयतं करून देणार नाही, पण आपण आयतं केले तर त्याच्यावर कोयता मारायला जरूर येणार आहेत, आपल्याकडून खायला जरूर येणार आहेत. जसं एक रस्ता आमदारनी बनवला, एक रस्ता खासदारनी बनवला, नगरसेवकनं जसे लेबल लावतात तशा अनेक संघटना आहेत. मी बोलत नाही की संघटनेत सर्वच संघटना चांगल्या किंवा सर्वच संघटना वाईट नसतात. दृष्ट आणि चांगले व्यक्ती सगळीकडे असतात, पण सगळ्यांचा हेतू एकच असला पाहिजे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काहीतरी भेटलं पाहिजे, त्यांच्या हातात रिकाम्या त्या गेल्या नाही पाहिजे. एकच मुद्दा जर आमचा मान्य झाला, शासकीय दर्जा आपल्याला दिला त्यानं, तर दुसऱ्या गोष्टीकडे आमचं लक्ष वळणार नाही. सगळं बोलून झालेलं आहे, सगळे भारताच्या समोर मला भाषण करायचं पण तिथं सौभाग्य मिळालं. मी ह्या समस्या मांडल्या, खूप वेळ कमी होता तरी पण मी तुमच्या सर्वांकडून आपले मुद्दे व्यवस्थित मांडलेले. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता, सत्य माहिती आपल्याला कुठून मिळते, वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर मिळते. तर यूट्यूब चॅनलची मी जेव्हा तुम्हाला ही माहिती टाकेन पुढे सगळ्यांना तुम्ही माहिती पाठवत जा, व्हिडिओ शेअर करत जा, तुमचे कमेंट्स टाकत जा. मला तुमचे कमेंट टाकल्यावर मला आवडतं.
आणि मी तिथले तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ नाही पाठवू शकले कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पण मी व्हिडिओ करून ठेवलेत, तर मी वसीमा काजी फॅन क्लब बरोबर सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तिथे तुम्ही लाईव्ह सगळे व्हिडिओ बघा. माझं भाषण पण मी टाकणार आहे. बघा आमच्या महिला एन्जॉय करता येते. आता घरी जायचं सगळ्यांना. कुणी नाराज दिसते का तुम्हाला? नाही, कारण त्यांना माहिती आहे आम्ही मिळून घेणार आहोत. एक बालहट्टाच्या नंतर जी जिद्द असते ती स्त्रीची जिद्द असते, ती पूर्ण करणार. म्हणून आम्ही कोणी नाराज नाही. सगळे मजेत गात नाचत एन्जॉय करत आम्ही घरी चाललेलो आहोत. आम्ही जरासुद्धा नाराज झालो नाही, कारण आपल्याला त्यांना द्यावाच लागण. आता आपण खूप फेमस झालेलो आहेत, तर आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. धन्यवाद ताईंनो. व्हिडिओ छोटा होते, माझा गळा बसलेला आहे. खूप गर्दी, खूप कालवा आहे. सगळे जात आहेत. पूर्ण राज्यातल्या महिला आलेल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्र राज्य एकत्र झालेलं आहे. पूर्ण देश एकत्र झाला होता. एवढी आपल्या पॉवरफुल महिलांची ताकद आहे. हमारी युनियन हमारी ताकद, संघटित व्हा.